चला सामन्याला सुरुवात करायचंय पंच त्यांना ताकीद द्या लगेच आपण खेळायला सुरुवात करूयात। स्टॉपवॉच देखील सुरू होईल ज्यावेळेस मात्र पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळेल। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये राजेश तर त्याच्या साथीनं भूषण ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल आणि गोरदाजी मार्गमध्ये गोरदाज आदेश आता दाखल होता षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी। खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करता तुम्ही पाहू शकता। शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू डीप मध्ये आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। त्यानंतर लॉंग ऑन ला एक खेळाडू तुम्ही पाहू शकता डीप मध्ये दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा तुम्ही पाहता गोलंदाज आदेश सज्ज होत असताना अंपायर ग्रीन सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले। पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला बिरकवण्याचा प्रयत्न बॉल चालला डीप मध्ये लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित चेंडूला उत्तम फेक करेल दरम्यान एक चिकित्सक रमेतिया पहिल्या बॉलवरती खरं तर सिंगल धाव एकपटली स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन करत असताना बॅट्समन भूषणच्या बॅटमध्ये ही सिंगल धाव इथे मात्र जोडली गेली आहे। खूप चांगली स्पर्धा पोईकर चषक 4 दिवसाची स्पर्धा आणि आज अंतिम दिवसामध्ये तुम्ही पाहताय खरं तर दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो। पहिल्या बॉलवरती भिरकावून देण्याचा प्रयत्न होता एक सिंगल तिथे एकवटली दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑन साइडला खेळायचं होतं खरं तर संपर्क नव्हता बॅटन बॉलचा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आणि टीमची टोटल धावफलकावरती 2 आकड्यावरती जात असताना स्वप्नबस सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक आपली संघाच्या माध्यमातून एका बाजूला तुम्हाला भूषणचा संघ पाहायला मिळेल तदनंतर राजेशचा संघ गोपाळचा संघ तर दुसऱ्या बाजूला सचिन शिशवेचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आदेशचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। लढत भरपूर चांगली होईल यात शंकाच नाहीये। प्रचंड प्रेक्षकांची गर्दी सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळते। चांगला फटका आहे ऑन साइडला खेळला लॉंग ऑनला ओव्हर द बॉलर हिट स्टेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला बॉल फेस करत असताना आपण पाहतोय बॅट्समन राजेशच्या बॅटचा धमाका षटकार। करायचा दाता अधिपती बाप्पा माझा गणपती गणपती बाप्पाचं संगीत आपण ऐकतोय सकाळच्या सत्रामध्ये। गोरदास तयार यावेळेस मात्र वेगावरती स्वार असलेला गोरदास वेगाने तर बीट करतोय एस्टनच्या मागे घडले काय पाहावं लागेल पंच वळले आमच्याकडे इशारा काय येतो ते देखील पाहायचा। यस डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर बॅटकट हा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पोहोचला। टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना 9 आकड्यावरती खरं तर 2 आपटी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि आपटी संघाला आता शुभेच्छा येतात नक्कीच आमचे प्रदीप भोईर असतील त्यानंतर देवा भोईर असतील आणि टीम चेअरमन ढोके यांच्या माध्यमातून दोन्ही संघाला शुभेच्छा येतात त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। फुल टॉस होता ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षणाला संधी नाहीये बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। देवी कोई संघाचा कोई करियो चषक आला देवी कोई संघाचा कोई करियो चषक आला कोई संघाचा। खेळाडू कक्षातून कोणत्याही प्रकारचा आवाज द्यायचा नाहीये याची आपण नोंद घ्यायची। राजेशच्या बॅटमध्ये एक षटकार भूषणच्या बॅटमध्ये एक षटकार टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत पुढे जात असताना आतापर्यंत 15 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिला अजून मार्गस्थ 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला टीमची टोटल आता वाऱ्याच्या वेगाने पुढे जात असताना आपण पाहतो आतापर्यंत 15 आकड्यावरती गोरदास आदेशवरती आक्रमण चढवला। खरं तर दोन्ही संघ एकाच गावातून खेळतात त्यामुळे डावपेच दोन्ही संघाला एकमेकाचा माहिती द्या आणि आता देखील पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोरदास
खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होत्या. एक सिंगल मिळत्या सिंगलवरती आता थांबावं लागेल. एका धापेच्या साथीने आता टीमची टोटल 16 या आकड्यावरती जात असताना भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. टीम सिद्धिविनायक आपली संघाच्या माध्यमातून चांगला क्रिकेट आज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये देखील मोठमोठे संघ आपण पाहिले, परंतु अंतिम सामन्यामध्ये काय सामना रंगला होता कालच्या दिवसामध्ये. खरं तर केजी स्पोर्ट्स रायते विपक्ष आपण पाहिला संघ मैदानाच्या आतमध्ये मानिवली पुढे सरसावले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. बॉल चालू यावेळेस मात्र मागे आपण पाहतो डीप मध्ये दरम्यान इथे मात्र एक सिंगल मिळत्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाईल आणि टीमची टोटल या एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 17 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिला संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 17 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा झाला गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला. गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला. पोई संघाचा पोई करियो चषक आला. गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला. थँक्यू. खरं तर टॉस इथे जिंकला होता टीम आई एकविरा आपटी ब संघाने आणि निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, परंतु ज्यावेळेस आम्ही संवाद साधला टीम सिद्धिविनायक आपटी संघाच्या कॅप्टनशी त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला देखील क्षेत्ररक्षण हवं होतं, परंतु मनाविरुद्ध झालं. आता बॅटिंग आली आहे, बॅटिंग करायचं आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना जवळजवळ 17 धावा पहिल्या षटकामध्ये जमा केल्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, फटका पोहोचलाय, क्षेत्ररक्षण डीप मध्ये जज करतोय आणि आता फरदास बाद होईल राजेश, त्याला परतावा लागेल माघारी. पहिल्या बरोबर ती विकेट संपादित करत असताना फरदास बाद. संपली सरकारची संसारबंदी संपली आणि पहिला बॉल इथे मात्र आपण पाहतोय ऋतिकचा जो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि डीप मध्ये मिड विकेटला सुंदर झेल तिथे टिपण्यात आला. टीमची टोटल आपण पाहतो आतापर्यंत स्थिरावली 17 या आकड्यावरती. आमचे साथी स्कोरर समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्याला नेहमीच म्हटलं जातं ते आमचे नितीश भोईर पोई टीमचे एक अष्टबोल खेळाडू नक्कीच आज स्कोररच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवत असताना डीप मध्ये आपण पाहतोय. खरं तर सचिन शेषवे एक ऑलराऊंडर खेळाडू आज त्याच्यावरती देखील विश्वास दाखवलाय टीमच्या माध्यमातून आणि नेहमीच संघाला ते लीड करत असतात. गोलंदाज सज्ज होतो ऋतिकला तुम्ही पाहता, यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल दाखल झाला. चांगला फटका पाहायला मिळतोय, इनसाइड आउट खेळले, बॉल चाला डीप मध्ये दंदन करत, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये, बॉल सीमा पार, 4 धाबा. चौकार आलाय. टीमची टोटल फलकावरती आता पुढे सरकत असताना अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, स्वतः गोलंदाज जज करतोय आणि इथे मात्र अजून एक फलंदाज ज्याच्या बॅट बंद करता चौकार आलाय त्या कुणालला परतावं लागेल माघारी. फलंदाज
फलंदाज बाद होतोय. सलग आता 2 फलंदाज मैदान सोडत असताना राजेश बाद झालाय. त्यानंतर आता आपण पाहतोय कुणाल मैदान सोडत असताना, परंतु सलामीला आलेला फलंदाज भूषण मैदानावरती खेळतो. ही जमेची बाजू आहे आणि आता टीम सिद्धिविनायक आपटी संघाचं 24 कॅरेटचं सोनं गोपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्वतः संघनायक आता दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत आणि आता तेच प्रामाणिक कट रचत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम आई एकविरा आपटी ब संघ. आपटी विपक्ष आपटी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आज सामना कोणीही जिंकू दे, परंतु विजय मात्र गावाचा होईल यात शंकाच नाही या. विजय क्रिकेटचा होणार यात शंकाच नाही या. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर आपण पाहतोय पूर्ण आपटी गाव या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोरदास सज्ज होतोय. ऋतिक षटक क्रमांक दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल. दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल चालाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू उपस्थित उचलून फेक करते चेंडूला दरम्यान एक चेके सिग्नल येते मध्य. खरं तर चांगला पवित्रा घेतला. आता सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. गोपाळच्या माध्यमातून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तो खेळत असताना माहिती आहे एकामागे एक फलंदाज बाद होत चालेल. अशा परिस्थितीमध्ये मोठा फटका खेळायचा नाहीये, फक्त चेंडूला दिशा द्यायचं आणि पुश करोवर खुश रहो हा प्रयत्न गोपाळचा आपण पाहिला आणि एक सिंगल तिथे एक पडली आहे. टीमची टोटल पलकावरती 22 आकड्यावरती जात असताना 4 षटकापर्यंत खेळपट्टीवरती राहायचं आणि नंतर स्लोगरच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या जमा करायची आहे. त्याच अनुषंगाने आता गोपाळ बॅटिंग करत असताना, परंतु दुसऱ्या बाजूला विध्वंसक बॅटिंग आता करत असताना आपण पाहतोय आक्रमक रूप ज्यानं धारण केलंय तो भूषण स्टॅकिंग एंडवरती सज्ज होत असताना मोठा फटका पार मिळतोय. ऑन साईडला घेतला, बॉल चाला डीप मध्ये एका टप्प्यावरती बॉल लाडवण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा 24 आकड्यावरती जात असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं करत तर 17 धाबा खर्च केला आणि या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धाबा खर्च करत असताना ऋतिकला तुम्ही पाहताय ज्याने आतापर्यंत चेंडू फेकून झाले जवळजवळ 5 बंटू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे या मॅच मधील. गोरदास ऋतिकला तुम्ही पाहताय. अंतिम बॉलवरती मोठा फटका येईल का, इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा ऋतिक. काय घडेल या बॉलवरती, काय बिघडेल या बॉलवरती, येणारी वेळ नक्कीच सांगू जाईल. सज्ज होतोय गोलंदाज ऋतिक. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय आणि कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा इथे मात्र 2 धाबा मिळतील आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावफलकावरती 26 आकड्यावरती जात असताना पहिल्या षटकामध्ये 17 तर या दुसऱ्या षटकामध्ये खर्च केला ऋतिकने आतापर्यंत 9. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती. आता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्ग वरती तुम्हाला खेळाडू पाहायला मिळेल. रोशन स्टॅकिंग एंडवरती गोपाळ. पहिला बॉल जणू काही लाईन भरकटलाय. पंच वळलेत आमच्याकडे. पंचाचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे जोडली जाते. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 27 आकड्यावरती पोहोचल्या गेल्या. नितीश भोईर आमच्या परत माहिती पोहोचत असताना अप्रतिम ही स्पर्धा तुम्ही पाहताय अंतिम टप्प्यामध्ये. आज महेश दादा बुटेरे आज सकाळच्या सत्रामध्ये खरं तर दाखल झालेत. भरपूर प्रेम या स्पर्धेवरती त्यांचं तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. बॅटन बॅटच्या मधनं बॉल रक्षकाच्या हातामधनं. खरं तर फुटवर्क नव्हता. मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरूर आहे, परंतु तसं काही चित्र आतापर्यंत पाहायला मिळालं नाहीये. आणि आता आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होत असताना गोलंदाज रोशन सज्ज होत असताना हा ट्रॅकर होता. सफल झाले. फक्त दिशा दिली. बॉल चालाय लॉंग लेगला. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती अभ्यास केला गोपाळनं आणि दुसरा बॉल भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा.
गोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत होतं. सकाळच्या सत्रामध्ये डीजे गणेशच्या माध्यमातून तुम्ही ऐकू शकता. जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी बहुत बेहतरीन होता है. दर्द सबके एक से मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर निखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, गोपनी सारखी बॅट फिरवली होती. यावेळेस तुम्ही पाहताय प्रॉपर बॅटवरती चेंडू नव्हता. दरम्यान एक सिंगल इथे मिळती आहे आणि या सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धाव फलकावरती 32 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. याच दरम्यान खरं तर ज्यांचा आवाज तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल ते आमचे साथी समालोचक करणजी काळन सर के सरांचा इथे मात्र शुभागमन होत असताना मॅम फ्रॉम हेडुटने डोंबिवली त्यांचा आवाज तुम्हाला आज मात्र या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. त्यांचा देखील शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडू फेकून झाले, त्यामध्ये 6 धावा खर्च केल्या. पहिला बॉल वाईट फेकला, त्यानंतर चौकार आणि आता एक सिंगल धाव खर्च करत असताना रोशनला तुम्ही पाहता. यावेळेस देखील गोपनी सारखी बॅट फिरवली होती. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर भरता बेगाने बॉल मात्र रक्षकाच्या हातामध्ये. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण आपण पाहतो. कधी हवी होत असताना फलंदाज तर कधी हवी होत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, त्यामुळे दोन्ही संघाला एकमेकाचा डावपेच माहिती आहे. दोन्ही संघांना एकमेकाचा खेळ माहिती आहे आणि त्यामुळेच की काय संघर्ष आता वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगला धमाका, बॉल सीमा पार. गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला. गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला. पोई संघाचा पोई करियो चषक आला. गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला. टीमची टोटल साथीने आता जाऊन पोहोचली. आतापर्यंत फलकावरती 38 धावा. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं मित्र. येस, आपण बाहेर येऊ नका. 38 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत टीमची टोटल भरपूर वेगाने पुढे जात असताना षटकातले अजूनही आपण जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. पहिला डाव तुम्ही एन्जॉय करताय. खरं तर आपटी विपक्ष आपटी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, बोट विकरली, फिंगर रोल केला, परंतु सेम रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. सेकंड इन अ रो बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. अब 16 मिनिटे झाले 3 षटकांसाठी. त्यामुळे आता अंतिम षटकामध्ये खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची आपण नोंद घ्यायची आहे, कारण 16 मिनिटे झालेत. 1 मिनिट लेट आहे टीम आई एकविरा आपटी बस संघ. त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 4 षटकांचा सामना आज. यस, एक खेळाडू आता तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. दोन्ही संघासाठी नियम तुम्हाला सेम पाहायला मिळतील. येस, शेवटचं षटक अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदास सज्ज होतोय. गोरदाची मार्क वरती अंतिम षटकासाठी. प्रेमचा पहिला बॉल, जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तसा टकचा स्वीट साऊंड कानावरती आदळला आणि बॉलने केली लॉंग ऑन बाउंड्री लाईनची सफर. या 6 धावा.
मध्ये सलग 3 बॉलवरती आता 3 षटकार आले, 2 मारले ते म्हणजे बॅट्समन भूषण आणि आता प्रेमच्या पहिल्या बॉलवरती देखील आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 6 धाब्याच्या साथीने टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. यस, अर्धशतक कंप्लीट झाले. टीम सिद्धिविनायक आपटी संघाचं एकदा जोरात टाळ्या. यस, चला क्षणाचाही विलंब न करता लगेच आपण खेळ चालू करायचा. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नको आहे. प्रत्येक बॉलवरती चेंडू चेक करू नका, लगेच आपण खेळाला सुरुवात करा. षटक क्रमांक आपण पाहतो 4था अंतिम आणि पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत प्रेमचं गेले. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु पहिल्या बॉलवरती षटकार चौकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना ईट का जवाब पत्थर से देत असताना गोपाळला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. दोन दिवसांमध्ये ज्यांची कामगिरी भरपूर चांगली आपण पाहिले ते आमचे सूरज बान्ने मेम्प्रम पोई यांचाही शुभ आगमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. इनेट नंबर 5 वरती राजू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत 50 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या आणि आता आपण जर पाहिलं तर राजू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन झालंय. खरं तर रोहिदाजी बुटेरे आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये. चला वेळ खर्च करू नका करू, लगेच आपण खेळायला सुरुवात करा. षटक क्रमांक 4 प्रेम येतोय. 2 बॉल त्याने फेकून झालेत. स्ट्रायकिंग येण्यावरती राजू. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय फेस करत असताना राजूला तुम्ही पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टीमची टोटल या एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना 51 धाबा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. प्रत्येक बॉल आता विचार विनिमय करून टाकायचं याच अनुषंगाने आपण पाहतोय गोलंदाज प्रेम ज्याने मात्र एक षटकार जरूर खाला, परंतु कमबॅक करत असताना एक फलंदाज बाद देखील केला. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिड विकेटला. एक सिंगल तिथे एक पडी. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धाब्यासाठी इथे मात्र परतत असताना 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या. खरं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि आता तिसरीचा प्रयत्न होतोय. मैदानावरती घडले काय? कोणता फलंदाज बाद होईल हे देखील पाहावं लागेल. आता मैदान सोडावं लागेल कोणत्या तरी एका फलंदाजाला आणि फलंदाज आता बाद होतोय. पंच कोणता फलंदाज बाद आहे ते देखील पाहावं लागेल. यस, राजूला आता परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. बाद झाला. खरं तर इथे आपण पाहतोय राजू आणि आता मैदानाच्या आतमध्ये रुपेश दाखल होत असताना 2 धाबा एकवटल्या. तिसरीचा प्रयत्न कुठेतरी फसला. तिसऱ्या धाब्यासाठी इथे मात्र धाबावं लागलं. राजूला डेंजर झोनला आणि इथे तो आता बाद झाला. जिंदगी बहुत कुछ सिखाती है, थोड़ा रुलाती है तो थोड़ा हंसाती है, खुद से ज्यादा किसी पे भरोसा मत करना क्योंकि अंधेरे में तो परछाई भी साथ छोड़ देती है. खरं तर 2 धाबा एकवटल्या. तिसरीचा गरज नव्हती, परंतु स्ट्राईक हवी होती बॅट्समन भूषणला आणि त्यासाठी त्यांनी एक धाब एकवटली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक पोहोचला, स्वतः गोलंदाज पोहोचला आणि आता गोलंदाज देखील सांगतोय खोलते पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उडान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी पुरा आसमान तोलना बाकी आहे. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार. असं वाटलं होतं धावसंख्या आता वेगाने वाढेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय कमबॅक केलंय. दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली. तिसरा बॉल पुन्हा एकदा दुहेरी. चौथ्या बॉलवरती आता पुन्हा एकदा मैदान सोडावं लागेल भूषणला. फलंदाज बाद.
धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज आता दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. वैभवला तुम्ही पाहताय आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून जवळजवळ 4 चेंडू फेकून झालेत आणि 9 धावा त्यांनी खर्च केल्या. एक षटकार, एक दुहेरी, एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च करत असताना 2 गो 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. खरं तर पॅनल्टी स्वरूपात एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेण्यात आला. यावर देखील पायावरती आदळल्या पंचाकडे अपील झाली. पंच सहमत नाही आहेत. सिंगल धाव इथे देखील जोडली जाते लेग बायच्या स्वरूपात आणि टीमची टोटल आतापर्यंत 54 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या. गोलंदाज प्रेमच्या माध्यमातून 5 चेंडू त्याने फेकून झालेत आणि अंतिम बॉल आता शिल्लक असेल या पहिल्या डावातला. प्रेमवरती विश्वास दाखवलाय. प्रेमचं भरपूर प्रेम आहे क्रिकेटवरती आणि त्याच अनुषंगाने आता तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खरं तर एकाच जंगलातील 2 वाघ एकमेकाच्या जागेस खेळत असताना एका बाजूला आई एकविरा मातेचा आशीर्वाद घेऊन आपटी ब तर दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन सिद्धिविनायक आपटी संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याला क्षणाचाही विलंब न करता लगेच खेळायला सुरुवात करा. अंतिम बॉल आता शिल्लक का. राजनला तुम्ही पाहू शकता लॉंगाच्या क्षेत्रामध्ये एक चांगला चप्पल खेळाडू गोरदस्त यार. यावेळेस शेवटचा बॉल तो देखील राहिलाय. प्रेमच्या नाबावरती एक सिंगल इथे मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. एक धाव इथे मात्र लेगबायच्या स्वरूपात जोडली जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 55 धावा इथे मात्र बनल्या गेल्या आणि अब तक 56 धावांचा पाठलाग करायचा टीम आई एकविरा आपटी बस संघाला. बोलबाला क्रिकेटचा काही हिम्मत मला आई एकविरेच्या आशीर्वादानं नावलय मोठा झाला. गाव देवी कोई संघाचा कोई करियो चषक आला. गाव देवी कोई संघाचा कोई करियो चषक आला. संघाचा कोई करियो चषक आला. गाव देवी कोई संघाचा कोई करियो चषक आला. चला दोन्ही टीमला विनंती आपण यायचं आहे. ई स्टार कोसले उपेक्ष कपाळेश्वर 10 गाव. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर पोहोचायचा. बघा जर पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळला तर दोन्ही संघ जर उपस्थित नसले तर तुमचा नक्कीच 2-2 चेंडू कमी करण्यात येतील आणि जर एखादा संघ उपस्थित असला दुसरा संघ उपस्थित नसला तर समोरच्या संघाला 1 चेंडूची पेनल्टी देण्यात येईल. ई स्टार कोसले संघाचे कॅप्टन इथे दाखल झाले. विनंती टीम कपाळेश्वर 10 गाव टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. जर पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळला आणि तुम्ही टॉससाठी पोहोचला नाही तर तुम्हाला 1 चेंडूची पेनल्टी देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण खरं तर यस मोहनजी राऊत साहेबांचा अनघा 11 कोलम संघ नक्कीच त्यांना पेनल्टी दिली आहे. 1 बॉलची संघ उपस्थित होता परंतु कॅप्टन लवकर पोहोचला नव्हता त्यामुळे ती पेनल्टी आम्ही दिली होती त्या संघाला आणि मोहनजी राऊत साहेबांनी नक्कीच ती पेनल्टी स्वीकारली होती. एक चांगले खेळाडू माजी अध्यक्ष कल्याण ग्रामीणचे. चला ई स्टार कोसळे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. विनंती टीम कपाळेश्वर 10 गाव. यस दोन टीमचे कॅप्टन आता इथे दाखल झालेत. टॉस आपण करतो. मी विनंती करतो या स्पर्धेचे शिल्पकार खरं तर आमचे योगराजी बुटेरे आणि महेशदादा बुटेरे आपण या आपला शुभ हस्ते मी करतोय टॉस. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला 10 गाव तर दुसऱ्या बाजूला कोसले अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सामना 4 षटकाचा असेल याची आपण नोंद घ्यायची आणि कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू जर घ्यायचा असेल तर तो फक्त धावचीसाठी आणि हाईट प्रकरणासाठी. काटाचा कॉल. टॉस इथे जिंकला टीम ईस्टर कोसळे संघाने निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग फर्स्ट. समोरचा संघ आपण पाहतो याच कल्याण ग्रामीणचा संघ 10 गाव संघ आहे. खरं तर या संघाच्या अगेन्स्ट आधी फाईट झाली होती
हो झाली होती आमची. मग कोणी कोणाला परास्त केलं, कोण जिंकला होता? त्यांनी आम्हाला परास्त केलं होतं. मग आज गुणा गोविंदाने नव्यानं तुम्ही मैदानावरती उतरतायत. आज काय स्ट्रॅटेजी असेल या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना? कमीत कमी धावापर्यंत रोखू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल 2 शब्द. खूप असं सुंदर आयोजन केलेलं आहे आणि चांगली मॅच खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या संघानं सांगितलं नक्कीच एक वेळा आम्ही परास्त झालो आहे, या संघाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. आज मात्र समोर आपण पाहिलं तर मोठ्या तयारीने हा संघ इथे दाखल झाला आहे. तुमच्या माध्यमातून काय आज स्ट्रॅटर्जी असेल, कोणते असे खेळाडू असतील ज्यावेळेस मागच्या वेळी तुम्ही यांना परास्त केलं, तेच खेळाडू आज पाहायला मिळतील काही नवी चेहरे, नवीन कोणते खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील? तेच आहेत खेळाडू, हरेश मिरकुटे, भगवान मिरकुटे, राजेश मिरकुटे. या स्पर्धेविषयी 2 शब्द. आयोजन तर खूप चांगले केले, दरवर्षीप्रमाणे यावर्षी अजून चांगले केले. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे विद्यमान सामना तुम्ही पाहताय सिद्धिविनायक आपटी विपक्ष आई एकविरा आपटी ब, आणि मॅचला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये जोडले जातील. या मॅचचं धावतं वर्णन घेऊन आमचे साथी समालोचक डब्ल्यू हेडुटण्याचा बुलंद आवाज करंजी काळन सर. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक, थोडा आवाज आहे ना भाऊ. चेक, कॉडवाला. हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो चेक चेक. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण यांना या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही ऐकत आहात. नमस्कार मंडळी. पोईकर चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत करेन. अंतिम दिवस या स्पर्धेचा. सकाळ हा फक्त सूर्योदय नसतो, ती देवाची एक सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या नव्या दिवसाची ध्येयाची सुरुवात असते. अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. पहिली मॅच सिद्धिविनायक आपटी विरुद्ध आई एकविरा क्रिकेट संघ आपटी ब, या 2 संघांमध्ये आपण बघत आहोत. टार्गेट 56 आहे. आघाडीची जोडी राजन आणि सचिन या दोन्ही फलंदाजांना तुम्ही बघत आहात. पहिला सामना 4 षटकांचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. 5वं पर्व पोईकर चषक 2023. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हुक करत असताना लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात, पहिला षटकार. तर आपण वेस्टर्न कल्चरला जवळ केलेले, पाश्चात्य संस्कृतीला जवळ करत आहोत, पण आपली संस्कृती आपण विसरत चाललेलो आहोत. गाव जागवत आता वासुदेवाची स्वारी येत नाही, कारण क्रिसमस जवळ. आपल्या मुलांना आपण शाळेमध्ये सांता क्लोजची वेशभूषा करून पाठवतो, पण जे काही आपले मराठी सण आहेत त्या सणांवेळी आपण आपल्या मुलांना आपली संस्कृती सांगत नाही, दाखवत नाही. त्यामुळे आपली संस्कृती आता लोप पावत चाललेली आहे. गाव जागवत आता वासुदेवी येत नाही. याच कारणास्तव धावा फलकावरती 6 धावा आहेत. सुरुवात राजनने केलेली आहे. एकविरा आपटी बी टीम साठी. हाफ ट्रॅकरवरती हार्ड लेंथ बॉलला पाठवलं लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. पील स्ट्रॉंग. अंपायरचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या तुम्ही बघत आहात पुढे जात असताना ती 7 या आकड्यावरती. माझ्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर नितीशजी भोईर, मॅन फ्रॉम पोई. या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान या व्यक्तिमत्वाचे. स्कोर स्टॅटिस्टिक. टोटल 32 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये हा चेंडू होता. बॅटचा चेहरा उघडला. एक्स्ट्रा कोर मध्ये खेळायचा प्रयत्न पण येतोय. डॉट बॉल. येस, खरं तर आपण पाहू शकता या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे योगराजी बुटेरे साहेब, त्यांचा चिरंजीव आता या मैदानावरती दाखल होतोय. खरं तर साईराज योगराज बुटेरे आपण पाहू शकता या मैदानावरती त्याचा शुभागमन होत असताना त्याचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि योगराजी बुटेरे साहेबांचे पिताश्री दामोदरजी बुटेरे साहेबांचं देखील इथे शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर हा चिमुकला तुम्ही पाहू शकता, आपण नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतो. उद्याचं भविष्य आहे टीम पोई संघाचं. एक चांगला खेळाडू तो नक्कीच बनवू शकतो आणि त्याला देखील आपण देऊया भरपूर सारा शुभेच्छा. साईराज योगराज बुटेरेला तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती. यस, साईराज नक्कीच संघाची जर्सी घालून आलाय आणि टी शर्ट वरती पाहू शकता तुम्ही नक्कीच 10 नंबर सचिन रमेश तेंडुलकर यांचा तो जर्सी नंबर तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचा देवता खरं तर
सचिन रमेश तेंडुलकर सारखा तो चांगला खेळाडू होईल अशी आपण आशा बाळगूया. येस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 3 पिढ्या एकच स्टेजवरती आहेत. बुटरे कुटुंबाचा क्रिकेटवरती असलेलं अतोनात प्रेम आणि त्याचमुळे ही क्रीडा स्पर्धाही आपण तुम्ही त्यांच्या माध्यमातून बघत आहात आणि आज त्यांची मंचावरती उपस्थिती आहे. धावाफलकावरती आपण बघत आहोत 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. ॲक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न होता. मागे येतोय चेंडू, ज्यापेक्षा फलंदाजाची होती त्यापेक्षा खाली राहिला. इट इज डॉट बॉल. सुरुवात षटकाराने केली या ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण लेग बायचे 1 रन बघितलेले. वाईटचा 2 धावा पाहायला मिळालेल्या, त्यासोबत 2 डॉट बॉल आपण बघितलेले आहेत. गोपाल ऑप्शनचा बराच बाहेर आहे. अंपायरचा इशारा येतो तो वाईट. एक्स्ट्रा रन धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती पुढे 10 या आकड्यावरती. आज आपण उशिराने जरूर आहोत कारण आज 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय पोईकर चषक 2023 या क्रीडा स्पर्धेचा. ऑप्शनचा बाहेर चांगला फटका. स्कोअर कट करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पार करेल. धावावरती धावफलक. राजनचा बॅटमधून षटकार, सचिनचा बॅटमधून चौकार. ओ पॉवर पॅक. वाव, व्हाट शॉट इज दॅट. व्हाट इज लॉंग ऑन ला क्लिअर करणारा सचिनचा पहिला ब्लास्ट षटकार. आणि अशा सुरुवातीची अपेक्षा होती ती ऐकविरा आपटी बीस या दोन्ही सलामीवीरांकडून. षटकार राजनचा बॅटमधून आला आणि सचिनच्या बॅटमधून एक चौकार षटकार आपण बघितलाय. धावाफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 20-15 मिनिटांचा अवधी असेल पहिल्या 3 ओव्हरसाठी. अन्यथा 4th ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर जे 5 30 सर्कलच्या बाहेर असतात त्यामधला एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कलमध्ये आणावा लागेल. काल कल्याण प्रीमियर लीग अंड्रामच्या स्पर्धेमध्ये होतो नाईट रजनीमध्ये आणि तिथेही आपण बघितलं तर 20 मिनिट्स होते 5 षटकांसाठी. अन्यथा पॅनल्टी होती डायरेक्ट 2 रनची. इथे फिल्डिंग्समध्ये तुम्हाला कॉपरेट करावं लागणार आहे बिकॉज जे 5 फिल्डर बाहेर असतात त्यामधला एक तुम्हाला आतमध्ये आणावा लागेल. आणि योग्य निर्णय हे रूल्स तुम्हाला प्रत्येकी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि ते असायलाच हवे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळता वेळेचं बंधन असतं. आयोजकांनी ज्या काही वेळेमध्ये नियोजन केलेलं असतं की 9 मॅचेस व्हाव्या, त्यानंतर आपला पारितोषिक वितरण सोहळा, काही मान्यवरांचं आगमन झालेलं असतं, त्यांचा सत्कार सोहळा, या सर्व गोष्टी वेळेवर व्हाव्या याचसाठी मॅनेजमेंट कमिटीकडून हे नियम अंमलात आणले गेलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 21. स्ट्राईक असेल फलंदाज सचिनकडे. चार षटकांचा डाव आहे. 56चा पाठलाग करायचा रुपेश. हो, पाहायला लागलाय चेंडू फॉलोथ्रो मधून गोलंदाज आलाय. धाव इथे मिळणार नाही. टाळ्यांचा आवाज येतो. दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने एकाच गावातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. आपटी बी विरुद्ध सिद्धिविनायक आपटी. शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळेल दोन्ही संघांचा. रुपेश, कमी गती, चेंज ऑफ पेस, वॉटर बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कसा
ऑफ स्टंपचा बाहेर पडलाय, तिथून बाहेर निघत असताना खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे, त्यामुळे चेंडूचं विश्लेषण करणं हे कठीण आहे. कुठे वळतोय, बॅकफिल्डला जाऊन पंच करण्यात आला, डीप मध्ये फिल्डर कप पॉइंट. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या आई एकवीर आपटीबीला सचिन शिशवेचा खेळीचा अंत. गीत तुम्हाला ऐकायला मिळालं. गावदेवी क्रिकेट संघ पोई आयोजित पोईकर चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. पहिली मॅच 56 पाठलाग, डाव दुसरा सुरू आहे. एकवीर आपटीबी पाठलाग करत असताना 21 ला पहिली विकेट पडली आहे, त्यानंतर येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना गोलंदाज रुपेश, चेंडू डॉट जसा येतोय लगेचच तो बॉलिंग मार्कवर येत असताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी वेळ जास्त घालवायचा नाहीये. जे काय सुरू आहे त्याचं सातत्य त्याला टिकवायचं आहे. वन मोर डॉट बॉल, वन मोर डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग, यशस्वी षटकाची सांगता होती, बिकॉज या ओव्हरमध्ये एकही बाउंड्री आली नाही. विकेट त्यांनी एक काढली आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 21 आकड्यावरती. सचिनची महत्वपूर्ण विकेट मिळवलेली आहे गोलंदाज रुपेशने. 12 चेंडूंचा खेळ या मॅच मधला शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये पाहिजेत त्या 35 धावा. वेळ एकवीस धावा. पहिल्या 2 ओव्हरसाठी वेळ घेतलेली ती 8 मिनिटं, म्हणजे 6 मिनिटं शिल्लक असतील तिसऱ्या षटकासाठी. 15 मिनिटांच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एका डावामधली 3 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. अन्यथा जो नियम आहे या क्रीडा स्पर्धेचा, 5 फिल्डर तटीय सर्कलच्या बाहेर असतात, त्यामधला एक आतमध्ये ठेवावा लागेल. 12:35 फुल टॉस आहे. बॉल बॅक ड्राइव्ह, फिल्डर वेगाने येत आहे साइड स्क्रीनच्या समोर. चेंडू गेला लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार. नामांकित खेळाडू 10 गावचे विशालजी मिरकुटे यांना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मिड ऑफच्या दरम्यान मिसफील्ड झालेली आहे, पण पूर्णपणे नकार दिलाय तो फलंदाज राजनने. मागे जावं लागेल, फिल्डर कडून मिस्टेक झाली, त्यामुळे ऋतिकची विकेट या ठिकाणी वाचलेली, अन्यथा तो बाद होऊ शकला असता. एकेरी दुहेरी धावांमध्ये आता डील करायची नाहीये राजनला, त्यामुळे तो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पहिला चौकार या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती आपण बघितलाय. 21 रन तुम्हाला पाहायला मिळेल. 10 चेंडूंचा काही शिल्लक, 10 मध्ये पाहिजेत 31 धावा. पहिला षटकार या डावामधला त्याच्याच बॅटमधून. आणि त्याचबरोबर राजेश मिरकुटे नामांकित खेळाडू 10 गाव यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या पोईकर चषक 2023 मध्ये योगराज बुटरे आणि महेश बुटरे टीम गावदेव क्रिकेट संघ पोई यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत.
आलेले 2 डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येत असताना आपण बघत आहोत सिद्धिविनायक आपटी संघाला. टार्गेट आहे 56, धावा फलकावरती 25 धावा अजूनही पाहिजेत. 31 31 ची गरज आहे अजूनही. 9 चेंडू 31 ची गरज या मॅच मध्ये. बॉल बॅक ड्राइव्ह आहे लॉंग ऑनचा दरम्यान. सेकंडचा प्रयत्न होईल का पाहूयात आपण. येस, सेकंडला थ्रो की स्ट्रायकिंग एंडला थोडा वाईड थ्रो उशिराने आलाय त्यामुळे धावा मिळतात त्या सहजरित्या 2. स्कोर मॉज ऑन 27. पाहिजेत 29 बॉल शिल्लक आहेत 8. खेळाडू आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चेत राहिलेला 10 गावचा नामांकित खेळाडू हरीश मिरकुटे यांनाही मी विनंती करेन की आपण आमच्या व्यासपीठावरती या पोईकर चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. हो, फुलर लेन तिथे चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, वाईटचा इशारा. हरेशला आपण बऱ्याचशा नामांकित संघांमध्ये बघितलेले आहेत. जेव्हा ठाणे विरुद्ध रायगड एक्झिबिशन मॅच पाहायला मिळते त्या ठाण्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना देखील या खेळाडूला आपण बघितलेलं आहे. जागृती स्पोर्ट्स खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये जो संघ व्यावसायिक स्तरावरती खूप चांगली कामगिरी करतोय त्या संघामध्ये आपण हरेशला बराचदा बघितलेला आहे. आणि कल्याणच्या नामांकित संघामध्ये आजवर त्याने खूप चांगला खेळ केलेला आहे. गाव त्याचं 10 गाव आणि आज ग्रामीण फॉर्मॅटमध्ये पोईकर चषकामध्ये त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. धावा झालेल्या 30, टार्गेट 56 आहे म्हणजे अजूनही गरज असेल ती 26 धावसंख्येची. बॉल शिल्लक आहेत 7. वपीच होता बॅटवरती, बरोबर मिडल झाला नाही. चेंडू डीप मध्ये मिड विकेटच्या दरम्यान पहिला वेगाने 9 सेकंडला थ्रो रनआउटची संधी असेल. सिरीज आउट, फलंदाज बाद. धावा तुम्हाला पाहायला मिळतात 31 ला 2, षटक संपन्न 3, बॉल उरले 6 मध्ये पाहिजे धावा 25. मुख्य व्यासपीठावरती खरं तर तुम्ही पाहू शकता उल्हास फार्म हाऊसचे स्वतः मालक आमचे विशालजी मिरकुटे इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला नक्कीच विशेष सहकार्य लाभलंय. त्यांचा मी हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. आणि खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव, क्रिकेटच्या मातीमध्ये मुरलेला खेळाडू नक्कीच आमचे आपण पाहू शकता हरीशजी मिरकुटे आणि त्यांच्या साथीनं राजेशजी मिरकुटे यांचा इथे मात्र शुभागमन झालंय. हार्दिक मनपूर्वक स्वागत. राजेशजी मिरकुटे म्हटलं तर एक मोठं नाव, बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली असेल, नेहमीच त्यांचा क्रिकेट तुम्ही चांगल्यारीत्या पाहिला. टीमची टोटल फलकावरती 31 धावा झालेल्या आहेत. पाहिजेत 6 बॉल मध्ये 25. विशालजी मिरकुटे यांचा शुभ सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. उल्हास फार्मचे ते स्वतः मालक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान माईची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल स्पर्धेचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन आम्ही इथे विशालजी मिरकुटे यांना इथे सन्मानित करतोय. ऑर्डर यू कॉमेंट्री बॉक्स. लास्ट ओव्हर 6 बॉल मध्ये पाहिजेत 25 धावा या मॅच मध्ये. ऐकवीर आपटी बीला सिद्धिविनायक आपटी संघाच्या विरुद्ध. एकाच गावातील 22 खेळाडू आहेत. मात्र इथे संघर्ष त्यांच्याच मध्ये ऑन साइडला अफाम पूल करतायत. डीप मिड विकेटला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. गोपाल पहिल्या टप्प्यावरती चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आहे पण थोडे दूर विकेट किपर येत असताना त्यामुळे आपण बघतो इथे धावा पूर्ण झालेल्या 2. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये पाहिजे 23 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम, त्यामुळे 23 धावा विजयासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवाव्या लागतील. विकेट टॉसला तितकंच महत्व नाही. बॉलला तयार. हो, इथे एज आहे पॉइंटच्या दरम्यान वॅकंट एरियामध्ये पडलाय. बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन कव्हर करेल. धाव इथे घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. राईट हँडेड बॅट्समन सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे तो रवींद्र स्लॉग हिटर आहेत. पण बॉल फक्त उरले 4 आणि 4 मध्ये 23 म्हणजे 4ही चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. मुख्य व्यासपीठावरती खरं तर एक चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख हरीशजी मिरकुटे त्यांचाही शुभ सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर पाबा पाकपूल थेट चालला मिड विकेट झोनला क्लिअर करत असताना 6 धावा पहिला आलाय.
गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला पोई संघाचा पोई करियो चषक आला गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला क्षमता या फलंदाजाकडे, कारण कॉन्फिडेंटली त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. रवींद्रचा बॅट मधून पहिला 6 रनचा फटका. पायसेत अजूनही 17 धावा, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉल तयार होईल पुन्हा एकदा. कुणाल बॉलिंग मार्क वरती. सिद्धविनायक आपटीचा विरुद्ध आई एकवीर आपटी बी मध्ये पहिला सामना, अंतिम दिवस पोईकर चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 चेंडू 17 धावा. हो, पुन्हा ऑफसाईडला टळकायचा प्रयत्न होता, पण इथे अपील आहे. थायला लागलाय चेंडू. दॅट्स अंपायर कडून स्पष्टपणे नकार. टाळ्या येत आहेत सिद्धिविनायक आपटे टीम साठी. 2 चेंडूंचा काही शिल्लक, 2 म्हणजे 17 धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅक एज आहे. फाईन लेगचा फिल्डर प्रयत्न करेल, पण थोडा दूर राहिला चेंडू. डी फाईन लेगला सेकंड बाउन्स वरती सीमारेषा पार. चौकार आलाय, पण एका चेंडू मध्ये पाहिजे 13. भावना आम्ही समजू शकतो, पण एकाच गावातील दोन्ही संघ आहेत, त्यामुळे प्रेक्षक कोणी आतमध्ये जाऊ नका, नम्रपूर्वक सूचना. हाफ टॅकर एज टेकन. रवींद्रची विकेट. सिद्धिविनायक आपटी संघ विजयी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. हा एकवीर आपटी बी संघर्ष चांगला राहिला, पण या धाबा बनवता आला नाही, आणि इथे जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक आपटीच्या समर्थकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मुळात लगेचच आपण सामनावीरच्या पुरस्काराकडे. या मॅच मध्ये ज्या खेळाडूचा